नमस्कार. तर आज होळी म्हणल्यावर पुरणाची पोळी तर घरात बनणारच. तर तोच आता पुरणाच्या पोळीच्या स्वयंपाकाचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता पुरणाच्या स्वयंपाकाची सुरुवात होते ती म्हणजे हरभऱ्याच्या डाळीपासून. तर कुकरला मी हरभऱ्याची डाळ लावून घेते आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवर. थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं, त्यात तेलाची धार सोडली आणि डाळ धुवून मी शिजण्यासाठी लावून दिली. आता डाळ शिजते तोपर्यंत ना आमटीच्या मसाल्यांची मी तयारी करून घेते. आता मसाल्यामध्ये मी इथे कांदा, खोबरं, धने, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं प्रिपरेशन करून घेत आहे. कांदा माझा चिरून झालेला होता, लसूण सोलून घेतला, त्यानंतर थोडंसं खोबरं जे ते किसून घेतलं. आता सगळी तयारी झाली आहे, तर लगेच मसाले भाजायला मी सुरुवात केली. एक साईडला माझी डाळ शिजून मी बाजूला ठेवली होती. एक 7 ते 8 शिट्ट्या मी डाळीला काढल्या होत्या आणि बाजूला ठेवली कुकर थंड होण्यासाठी. आता खोबरं भाजून झालं, त्यानंतर आता मी तव्यावर भाजण्यासाठी टाकणार आहे ते म्हणजे धने. धने, खोबरं आणि कांदा एवढंच मी मसाल्यामध्ये भाजून घेत असते आमटीसाठी. धने पण असे चांगले लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आणि जरसं लवकरच लागलो होतो आम्ही या स्वयंपाकाला, कारण रात्री आपल्याला करायची असते ती होळीची पूजा, त्यामुळं लवकरच स्वयंपाकाची सुरुवात केली होती. खोबरं आणि धने भाजून झाल्यानंतर तव्यावर टाकला तो म्हणजे कांदा भाजण्यासाठी. तोपर्यंत डाळीचं कुकर पण थंड झालं होतं. तर उघडून बघितलं तर डाळ अशी पूर्णपणे काही शिजली नव्हती. आतमध्येपर्यंत अशी चांगली डाळ शिजली नव्हती. एकदा आईला पण चेक करायला लावलं, कारण घरात मोठे माणसं असले की त्यांचं ओपिनियन घेणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. मग आईने सांगितलं अजून पाणी टाक आणि डाळ परत एकदा लाव म्हणजे चांगली शिजल. तर आता डाळीचं कुकर जे ते परत लावायचं मला काम पडलं आणि असा हा डबल कुटाणा झाला की थोडासा स्वयंपाक जो आहे तो लांबतो. नाहीतर पूर्णाचा स्वयंपाक मला खूप सोपा वाटतो दुसऱ्या कोणत्या पण स्वयंपाकापेक्षा. तर आता डाळीचं कुकर परत लावून दिलं. कांदा भाजायचं काम चालूच होतं, अधूनमधून कांद्याला पण हलवत होते. पण मसाल्यामध्ये मला टाकायची होती कोथिंबीर धुवून, तर कोथिंबीर धुवून टाकली. थोडंसं अद्रक जो आहे तोचे तुकडे करून ते पण मसाल्याच्या त्या ताटामध्ये टाकले आणि आता कांदा पण चांगला काळसर रंग येईपर्यंत भाजून घेतला. आता मसाला माझा थंड होतो आहे, भाजलेला मसाला थंड होतो आहे तोपर्यंत ना भज्यासाठी मी ना इथे हिरवी मिरची बारीक करून घेते, कारण नंतर भांडं ओलं झालं की हिरवी मिरची बारीक होत नाही. त्यामुळं भज्यांसाठी हिरवी मिरची बारीक करून ठेवली आणि तोपर्यंत मसाला पण आपला छान असं थंड झाला आहे. तर आता मसाला बारीक करून घेऊ आमटीसाठी. मसाला चांगला पाणी टाकून एकदम याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. चांगला बारीक झाला पाहिजे मसाला, त्याने आमटी जी ना ती अशी मिळून येते, मसाला खाली राहत नाही. तर बघा असं बारीक मी हा मसाला सगळा वाटून घेतला. परत आता डाळ माझी शिजली होती. डाळीचं कुकराचं झाकण मी उघडून बघितलं. आता डाळ ह्या टाईमला ना एकदम प्रॉपर शिजली आहे माझी. आता या डाळीतलं पाणी सेपरेट करण्यासाठी मी गाळणीमध्ये टाकलं. पुरणाची जी चाळणी असते ना आपली पुरण चाळायची, त्या गाळणीमध्ये टाकलं आणि हे पाणी जे आहे ते आमटीसाठी आपण वापरणार आहे डाळीचं. आणि डाळीच्या पाण्यासोबतच थोडीशी डाळ मी इथं काढली आहे आमटीमध्ये टाकण्यासाठी. आणि हे बघा हे ते पाणी आहे. आता या पातेल्यात मला आमटी करायची होती म्हणून मी कुकरमध्ये हे पाणी ओतून दिलं. परत हे पातेलं धुवून थोडंसं कुकरमध्ये पाणी ओतून देते. पातेलं गरम करायला ठेवलं एका गॅसवर आणि दुसऱ्या गॅसवर लगेच आई म्हटले की कढई पण ठेव गरम करायला, म्हणजे पुरण आणि आमटी आपलं दोन्ही एकसोबतच होईल. आमटीच्या फोडणीसाठी 2 पळे इतकं तेल टाकलं पातेल्यामध्ये गरम व्हायला. आता तेल गरम होतं तोपर्यंत जे गाळून घेतलेली डाळ आहे ना आपण, त्यातलं सगळं पाणी जे आहे ते निथरून गेलं होतं. आता ही डाळ टाकायची आणि आईने सगळी तयारी करून ठेवली आहे बघा. डाळ काढून ठेवली होती. लगेच त्याच ग्लासाने जितकी डाळ टाकली ना तेवढी साखर या पुरणामध्ये टाकायची. आणि तुम्हाला जर गोड कमी लागत असेल, कमी खात असाल तर थोडीशी कमी टाकली तरी चालती. पण अशी बरोबरीने साखर टाकली ना की पुरण
छान लागतं. आता साखर मिक्स करून दिली तोपर्यंत तेल पण चांगलं तापलं होतं. तर बारीक केलेला मसाला जो आहे तो परतण्यासाठी टाकला. आता हा मसाला जो आहे तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. कमी गॅसवरच मसाला परतवा, जेणेकरून आमटी छान होईल आपली. आता अधूनमधून मसाला पण हलवायचा आणि या डाळीकडे बी लक्ष द्यायचं. ही साखर पूर्ण डाळीमध्ये विरघळली पाहिजे आणि असं दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला ही डाळ जी ती साखरेमध्ये शिजवून घ्यायची. आणि जी आपण डाळ काढली होती ना आमटीसाठी, ती पण पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेतली. आमच्याकडे ही आमटी जी आहे ती पातळी नाही लागतं, थोडीशी ना घट्ट लागते ही आमटी, म्हणून आम्ही डाळीचं पाणी प्लस त्यामध्ये थोडीशी डाळ पण आम्ही ना बारीक करून टाकत असतो. काही ठिकाणी याला कटाची आमटी असं पण म्हणता आणि फक्त डाळीच्या पाण्याचीच ही आमटी बनवतात अशी पतली थोडीशी, पण आमच्याकडे पतली नाहीच लागत, तर थोडीशी घट्ट लागते म्हणून डाळ आम्ही त्यात बारीक करून टाकत असतो. आता मसाला थोडासा तेल सोडायला लागला होता तर लगेच सुके मसाले काढून घेतले आणि अधूनमधून मी पुरण्याला पण सारखे हलवत होते, कारण ते पण खाली लागायला नको. तर सुके मसाले पण आता मी या मसाल्यामध्ये ना परतून घेते. आणि आईचं पण चालू होतं अधूनमधून स्वयंपाकाकडे लक्ष देणं. सुके मसाले परतून घेतल्यानंतर जे आपण काढून ठेवलेलं डाळीचं पाणी आहे ना ते यात ओतून द्यायचं. आणि अशी ही आमटीला फोडणी देऊन झाली माझी. आणि इकडे जवळपास पुरण पण शिजून रेडी होत होतं. एक 4 ते 5 मिनटं लागले असते अजून पुरणाला. तर आईचं चालू आहे तिकडे इलायची सोलण्याचं काम. आई इलायची बारीक करून देत होती मला पुरणामध्ये घालायला. आणि हे डाळ जी काढून ठेवली आहे ना त्यात थोडंसं पाणी मिक्स करून पाणी काढून हे पण ही डाळ पण आता आमटीमध्ये सोडून देते, जेणेकरून आमटी जी आहे ती चांगली घट होईल आपली. चला, माझं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मी स्वयंपाक केला. आणि त्यानंतर आतापर्यंत तर आईच सांभाळत होती बाळाला. इथून पुढं आता बाळ उठलं की मला जावं लागणार आहे. ती झोपेले तोपर्यंत जेवढा होतं तेवढा मी करते असं बोलली होती आईला. आता पुरण पण झालं आहे बघा. यामध्ये इलायची जी आईने कुटून ठेवली होती ती टाकते आणि मस्त मिक्स करून घेते. आणि इलायची जी आहे ती गॅस चालू असताना नाही तर गॅस बंद करून मिक्स करायची. त्याने इलायचीचा ना छान असा सुगंध येतो पुरणाला. आता ही आमटी छोट्या गॅसवर उकळण्यासाठी ठेवते आणि दुसऱ्या गॅसवर लगेच भात लावून घेते. भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं. आईने तांदूळ काढून ठेवले होते, 1 ग्लास निवडून पण ठेवले. आता आई बॅकग्राऊंडमध्ये कामं करत असती जे या क्लिपमध्ये शूट होत नाही. हे बघा आईने तांदूळ काढून निवडून ठेवले. आता लगेच मी धुवून हे भाताचं कुकर लावून घेते. तोपर्यंत माझ्या छोट्याशा बाळाला आईने छान रेडी करून आणलं होतं माझ्याकडे. भाताचं कुकर लावेपर्यंत माझ्या चेहऱ्यावरची स्माईलच सांगाल तुम्हाला. हे बघा माझी गोडुली किती छान दिसते. आणि आमच्याकडे अशी प्रथा आहे की बाळाला गाठी घालतात गळ्यामध्ये. एक 2-3 मिनटंच फक्त, जास्त वेळ नाही ठेवत हे, पण घालतात. मुलगा असली की गाठी घालायची आणि मुलगा असले की त्याला कडं घालायचं, अशी होळीला आमच्याकडे प्रथा असते. तरी आईने तिचं छान असं आवरलं, तिला गाठी घातली आणि मला दाखवायला आली होती. हे बघा किती छान खेळते त्या गाठीसोबत. 1-2 फोटो काढले तिचे आणि लगेच काढून ठेवली. आता हे भाताचं कुकर लावलं. आमटी झाला आहे, भात लावला, पुरण पण शिजलेलं आहे. आता आपल्याला पुरण जे ते बारीक करून घ्यायचं. त्यासाठी पुरण जे ते पूर्ण चाळणीमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं आणि हीच कढाई मी वापरणार आहे म्हणजे पुरण गाळण्यासाठी. माझं असं असतं की स्वयंपाक करा पण भांडे जास्त पडायला नको. आत्तापर्यंत मी जेवढा पण स्वयंपाक केला ना, फक्त एक मिक्सरचं भांडंच एवढं माझं बेसिंगमध्ये पडलं होतं घासण्यासाठी. जास्त भांडे पडले नव्हते भात, आमटी आणि पुरण होईपर्यंत. आता पुरण दळता दळताच माझी छोटी मुलगी ती रडायला लागली. तिला फीडिंगसाठी मी गेले. त्यानंतर आईने पुढे कंटिन्यू केलं बघा. आईने पूर्ण पुरण जे आहे ते बारीक करून ठेवलं. आणि संध्याकाळचा चहाचा टाईम झाला होता. आईने चहा पण ठेवून दिला सगळ्यांसाठी.
आता पुरण बारीक करून झाल्यानंतर भात झालेला होता तर तो मोकळा करून घ्यायचा. आई तेच काम करते, नाहीतर मग भात असा गोळा होऊन बसतो, भाताचा गोळा होऊन बसतो. असं एकदा वाफ काढून दिली भातातली की भात असा चांगला मोकळा मोकळा होतो. आमटी भात रेडी आहे, पुरण पण आपलं रेडी आहे. तर आईने लगेच चहा घेतला आम्ही सगळ्यांनी आणि मी बाळाला घेतलं होतं. तोपर्यंत आईने पीठ भिजून ठेवलं. आता फक्त राहिले ते म्हणजे पुरणाच्या पोळ्या आणि कढाई काढण्याचं काम. तर पीठ भिजून ठेवलं आणि मग लगेच आम्ही पूजेसाठी गेलो. आईने थोडं थोडं नैवेद्यासाठी एक पुरणाची पोळी आणि थोडं भजे कुरडई पापड काढून घेतलं होतं आणि मग नंगे आम्ही पूजेसाठी गेलो. होळीचं पूजा वगैरे केली आणि कपडे चेंज करून परत किचनमध्ये आता, कारण पोळ्या करायच्या आणि कढाई करायची बाकी आहे आपली. तर एक साईडला मी पोळ्या करायला आणि दुसऱ्या साईडला आई गरमागरम भजे करण. भजे आणि पोळ्या आमच्याकडे दोन्ही पण गरम गरमच लागतं सगळ्यांना. आणि जसं जसं होत राहील तसं तसं जेवायला पण बसेल सगळेजण एक एक करून. आता आईचं बाकी होतं भज्यासाठी कांदा कोथिंबीर चिरायचं. त्यामुळं म्हटलं तुम्हाला मी पोळ्या दाखवते, माझी पोळ्या करण्याची पद्धत. तर अशा ह्या मी पुरणाच्या पोळ्या करत असते आणि ही पुरणाची पोळी फुटत नाही, काही नाही. 2 लाट्या करायच्या, त्यामध्ये एका लाटीवर पुरणाचं सारण ठेवायचं, दुसरी लाटीने ती बंद करून घ्यायची आणि अलगद हाताने ही पोळी जी ती लाटायची. असं काठोकाठ आपलं पुरण पसरतं आणि पोळी देखील फुटत नाही. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा अशी माझी पुरणाच्या पोळ्या करण्याची पद्धत. म्हणजे नवीन व्यक्तीला पण पोळ्या जमतील करायला, अशी ही सोपी आणि साधी पद्धत आहे माझी पोळ्या लाटण्याची. तर अशा ह्या मी पोळ्या करून घेते आणि दुसरीकडे आईचं चालू आहे कढाई काढण्याचं काम. तर कढाईमध्ये आईने तेल गरम करायला टाकलं आणि कांदा कोथिंबीर वगैरे चिरून घेतली. मिरची तर मी आधीच बारीक करून ठेवली होती, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल. भज्याचं पीठ भिजवून घेतल्यानंतर कढईमध्ये आधी कुरडई पापड काढायचे, नंतर भजे काढायचे, जेणेकरून कुरडई पापड जी ती छान फुलते. फ्रेश तेलामध्ये कुरडई पापड काढली की ती चांगली फुलते अशी. आणि कुरडई पापड काढून झाले की नंतर भजे. तर असा हा आमचा पुरणाच्या स्वयंपाकाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आईचं चालू आहे भजे काढण्याचं काम, माझं चालू आहे पोळ्या करण्याचं काम. आणि एक एक करून बाकीचे आता जेवायला बसतील. चला तर मग सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.